सूर्य उगवला तरी हिरडस मावळातल्या सिंध गावावर धुकं रेंगाळत होतं. सिंध 5-50 घरट्यांचं गाव. गावाच्या मध्यभागी काळ्याशर दगडांनी चिरेबंद झालेला तीनचौकी देशपांडे वाडा उभा होता. वाड्याच्या भव्य कमानीत भालाईत पहारेकरी उभे होते. पहिल्या चौकाच्या उजव्या बाजूला घोड्यांची पागा होती. सदरेवर 5-6 मंडळी बाजींची वाट पाहत बसली होती. सदरेवरच्या झोपाळ्यावर बाजींची बैठक मांडली होती. पितळी चकचकीत पानाचा डबा झोपाळ्यावर नजरेत भरत होता. झोपाळ्यालगत जमिनीवर एक मोठी पितळी पिंकदाणी ठेवली होती. वाड्यातल्या तिसऱ्या सोप्यातील देवघरातून बाजी बाहेर आले. बाजींनी जांभळा मुकटा नेसला होता. लिंब कांतीचे, धिप्पाड देहाचे, पिळदार शरीराचे बाजी होते. कपाळी गंध रेखाटलं होतं. मस्तकी काळाभोर संजाब होता. त्यातून उतरलेली शेंडी मानेवर रुळत होती. ओठावरच्या भरदार गलमिशांनी आणि जाड भुवयांनी त्यांच्या भव्यतेत अधिक भर घातली होती. बाजी देवघराबाहेर येताच त्यांच्या पत्नी सोनाबारी म्हणाल्या, "न्याहारीची तयारी झालीय." "हो, आम्ही पोशाख करून आलोच." बाजी आपल्या शयनगृहात गेले तेव्हा तिथं त्यांच्या द्वितीय पत्नी गौतमारी आदबीनं उभ्या होत्या. पलंगावर बाजींचा पोशाख काढून ठेवला होता. बाजींनी त्या पोशाखाकडे नजर टाकली व ते हसून म्हणाले, "हा तर सणासुदीचा पोशाख काढलात." गौतमारी म्हणाल्या, "आज सणाचा दिवस." "तेव्हा बरोबर." बाजी म्हणाले, "तुम्ही म्हणाल ते खरं. आमची हुकमत बाहेर. इथं आम्ही तुमच्याच हुकुमाचे ताबेदार." "खरं ना?" गौतमारी लाजल्या. त्या म्हणाल्या, "थोरल्या वाट बघत असतील. लवकर पोशाख करून न्याहारीला चलावं." "जशी आज्ञा." बाजी पोशाख करून, न्याहारी आटोपून जेव्हा सदरेवर आले तेव्हा सदरेवरच्या साऱ्यांनी उठून बाजींना मुजरे केले. त्या मुजऱ्यांचा स्वीकार करून बाजी झोपाळ्यावर बसले. पानाचा डबा उघडला. पान जुळवत असता त्यांचं लक्ष उभा असलेल्या तात्याब मस्कराकडे गेलं. तात्याब एक वयोवृद्ध शेतकरी. 80च्या घरात गेला तरी म्हातारा अजून ताठ होता. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात घोंगड्याची खोळ आणि दोरीला मुंडासं बांधलेला तात्याब बाजींच्याकडे पाहत होता. "तात्याब, बस. ये रवाळे चालास. जाणार कुठं?" तात्याब म्हणाला, "कोंबडं आरवायच्या आधी जाग येतीया. शेती, भाती बघत्यात. सांगाय गेलं तर कुत्र्यावानी भुकत्यात. तवा जायचं कुठं? घरचा वनवा नको म्हणून सदरंत येऊन पडायचं. पड की. तुला कोण नको म्हणणार?" बाजींनी हसून विचारलं, "आवंदा पीक बरं हाय नव्ह?" "हाय. पर गावल तवा?" तात्याब म्हणाला, "न गावायला काय झालं?" बाजींनी विचारलं. "का झालं? रानाच्या साऱ्या डुकरांची चंगळ चाललीया बघा. दिवस म्हणत न्हारीत, रात्र म्हणत न्हारीत, कडाडा धाट मोडत्यात. रखवाले ठेवावी." बाजींनी सांगितलं. 4 चौकांवर 4 माळ केलं तर शिवाजी भोसल्यागत मधनं घुसत्यात. लरी बेरकी जातील थ्रू. असं म्हणतोस? बाजींनी क्षणभर विचार केला. "काळजी करू नकोस. उद्यापासून आमचे भालाईतच स्वार शिवारात फिरतील." "झालं?" तात्याब उदासपणे हसला. बाजींनी विचारलं, "का हसलास?" "हसू नको. तर काय रडू? धनी, पीक सजलं तरी गरिबांच्या पोटात थोडंच पडणार." "का? का नाही पडणार? तुम्ही विचारतासा. तुम्ही प्रधान. तुमचं धनी बांधल राज. मळण्या सुरू झाल्या की तुमचं शिपारी येणार. असल नसल ते धुवून घेऊन जाणार. गरिबांनी जायचं कुठं?" तात्याब. बाजी उद्गारले, "गेल्या वर्षी दुष्काळ होता. गडाची कोठारं भरली नाहीत तर." "वय, धनी. राजा राहिला तर परजा राहणार. म्या न्हारी म्हणत न्हारी. 4 वर्षांमागं आपल्या गावात 50 घरटी व्हती. वय का न्हारी? आज 2 धाबी राहिली न्हारीत. कुठं गेली ती माणसं? चौकशी केलीसा?" बाजींना ठसका लागला. कुणीतरी पिंकदाणी बाजींच्या हाती दिली. डोळ्यात आलेलं पाणी पुसून बाजी करड्या आवाजात म्हणाले, "तात्याब, आज कुरापत काढायची ठरवलीस वाटतं." "न्हारी, धनी. इट्टलाशपथ न्हारी." रातसारी डोळ्यात डोळा लागला न्हारी. "काय झालं?" "काल परशाचा रानबा गाव सोडून गेला.
गाव सोडून गेला. वय, धनी, एका नम्रतेला अडवलं नाही. का गेला? आम्हाला माहित नाही. आम्ही गडावर होतो. गडावरून कसं दिसणार, धनी? तात्याबा म्हणाला. लरी दूरची कानी हाय. सांगन कवा तरी, म्हणत तात्याबा उठला. बाजी म्हणाले, उठू नको. सांगतो. गेल्या वर्षाला रानबाची गाय व्याली. दूध बक्कळ होतं. कुणीतरी ही गोष्ट राजाच्या कानांवर घातली. त्यांच्या नातवाला गारीचं दूध पाहिजे होतं, म्हण. गाय त्यांनी केलं, पण त्या गारीची किंमत मी दिली आहे. फुकट नाही घेतली. तात्याबा खिन्नपणे हसला. धनी, म्यानात तलवार असतीया, नव्ह. जवा ती बाहेर पडतीया, तवा ती काय करती, हे कधी म्यानाला ठाऊक असतंय. काय म्हणायचंय तुला? बाजींनी विचारलं. तुम्ही गारीची किंमत भरलीसा, ते खरं हाय. पण राजाला मागितलेल्या गारीची किंमत दिली, याचा राग आला. आणि रानबाची तरणीताठी लेक एक दिवस रानात लाकडं आणाय गेली अन परत आली नाही. वाघरानं तिला मोडली, हा काय राजांचा दोष? आजपातून वाघरांनी किती जनावरं मोडली. धनी, ते वाघरू निराळ होतं. लांडग्या कोल्ह्यांनी फाडली तिला. म्या बघितली पोरीला. रानबा गावात राहील कसा? आता रानबाच्या घरात कोण राहतं? बाजींनी विचारलं. तात्याबा हसला. मला विचारतासा? ते तुमच्या कारभाऱ्याला विचारा. जाऊ दे, धनी. झालं गेलं, होऊन गेलं. केळा, भोपळा तुमच्या हातात. करशिला, ते खरं. तात्याबा आपल्या बुडाखालचं घोंगड झटकून उठला. बाजींना मुजरा करून तो सदरेवरून उतरला. पण बाजींना त्याला परतवण्याचं बळ राहिलं नव्हतं. त्यांची नजर त्यांचे कारभारी गोविंदपंतांच्याकडे वळली. गोविंदपंत साठीच्या घरातले, बाजींचे दूरचे नातेवाईक. बाजींच्या नजरेनं गोविंदपंत चपापले. ते गडबडीनं म्हणाले, म्हातारा भारीच तरेवारीक. कुठं काय बोलावं, याचं भानच नाही. पंत, राणबाची कथा ऐकली, ती खरी, असं लोक बोलतात. आता राणबाचं घर कोणाच्या ताब्यात आहे? गोविंदपंत बाजींची नजर चुकवत, हात उडवत उद्गारले. नाही. म्हणजे काय झालं? ते घर, राणबा म्हणाला. कळलं. बाजी म्हणाले, एकूण ते घर तुम्ही घेतलंत, तर ठीक आहे. तुम्ही व्यवहार केला असेल, मी नाही म्हणत नाही. पण या क्षणापासून तुम्ही आमचे कारभारी नाही. तुम्ही आमचे आप्त. परत असली कागाळी आमच्या कानांवर येऊ देऊ नका. नतीजा बरा होणार नाही. कळलं. चला. गोविंदपंतांचा टाळा वासला गेला होता. पण तिकडं बाजींचं लक्ष नव्हतं. तात्याबाच्या बोलण्यानं त्यांचं मन उद्विग्न झालं होतं. झोपाळ्याचे झोके वाढले होते. सदरेवरच्या कुणाला काही बोलण्याचं धैर्य नव्हतं. संजाबावरून हात फिरवीत आपल्याच विचारात बाजी मग्न झाले होते.